जैसे पिएगा पाणी वैसी बनेगी बाणी. स्वयंपाक करत असताना माय माऊलीने सुद्धा नामस्मरण करता करता शुद्ध पवित्र आणि आपले इष्टगुरु देवी देवता यांना आपण प्रसाद बनवतो असं पद्धतीने बनवायला पाहिजे. हे बघा, एक भाकरीचा तुकडा टाकला तो कुत्र्याला पोहोचतो, तो कुठला झाला, तोच घेऊन देवाजवळ नेऊन ठेवला तर तो नैवेद्य झाला, प्रसाद झाला. तोच पाहुण्यांना दिला तर तो पाहुणचार झाला आणि तोच आपण स्वतः जेवलं तर ते जेवण झालं. असं म्हणतात ना, वदन कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी गे यज्ञ कर्म. अन्नाला संपूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार आहे, प्रभू रामचंद्र विष्णूंचा अवतार आहे, मारुतीराय भगवान शंकरांचा अवतार आहे. अन्न हे साक्षात परब्रह्म आहे. आपल्या शरीरात काय आहे, चपाती भाकरी जेवण जे काय असेल सात्विक असेल ते काय. अन्नाप्रमाणे मन बनतं, मनाप्रमाणे आचरण आणि वागणूक. त्यासाठी शुद्ध आहार असायला पाहिजे. शुद्ध आहार बनवताना सगळ्यात महत्वाचं आहे की जी माय माऊली बनवते तिने आपला अधिकार ओळखला पाहिजे. संपूर्ण परब्रह्माला आपण रोजच्या रोज नुसतं स्वयंपाक शिजवत नाही तर परब्रह्माला साकार समून साकार रूपामध्ये आपण आकारात आणत आहोत. आणि भगवंताची परमेश्वराची नियतीची काय लीला आहे. पाण्याची मंत्री गंगा, शिक्षणाची मंत्री सरस्वती, पैशांची मंत्री लक्ष्मी, अन्नाची मंत्री अन्नपूर्णा, स्मशानाची मंत्री मारुती. हे सगळे खाते त्यांच्याकडे वाटून दिलेले आहे. देवादी देव महादेव स्वतःच्या डोक्यावर गंगा मातेचे पाय घेऊन आज आयुष्यभर आपल्या गंगेला आपल्या पृथ्वीवर आणून फुलं आणि शिजला सुटला टाकतात. केवढा गौरव आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिपाई. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सन्मानाने एकमेकाची वागा माय मावल्याने हा विचार केला पाहिजे की आपण स्वयंपाक नाही बनवत, आपण काम करत नाही, कर्तव्य करत नाही, आपण हे करतो ते प्रसाद आणि नैवेद्य तयार करतो. घरात शिजलेला प्रसाद आपल्या घरामध्ये जो देवघर असेल, देवांचे फोटो असते तिथे नेऊन त्याला द्या. आमच्या असं लक्षात आले की आपल्या परिवारामध्ये बऱ्याच जणांचे हार्ट अटॅक बीपीचे आजार कमी झाले फक्त देवाला दाखवून खाल्लेल्या प्रसादाने. तुम्ही विचार तर करा. आता तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे एवढं सांगत नाही. फक्त द्रौपदीच्या जीवनामध्ये सगळं तिच्या जवळचं संपलं होतं. दुर्वासा मुनी तिथे आले, तिने प्रार्थना केली. एका पानाच्या जेवणामध्ये सगळे जण तृप्त झाले, एका अन्नाच्या कडामध्ये. एवढं सामर्थ्य त्या अन्नामध्ये आहे. बनवत असताना नामस्मरणाचा जप चालू ठेवा. आपल्या संतांनी काही मंत्र काही स्तोत्र सांगितले ते करत करत करा. शुद्ध आणि पवित्र वातावरण तिथे ठेवा, कारण तुम्ही परब्रह्माचे निर्माते आहात. पुरुष जर बिघडला तर तो एकटाच बिघडतो, पण नाही मावली बिघडत नाही. वाकडं पाऊल वगैरे पडलं तर दोन्ही घर उद्ध्वस्त. पुरुषावर एकाच कुळाची जबाबदारी, स्त्रीच्या माय माऊलीची जबाबदारी दोन कुळावर आहे. माहेरचं पण आणि सासरचं पण. दोन्ही जे आहेत जी माय माऊली करत असते तेव्हा माय माऊलीने जबाबदारीने आपण आता घरी गेल्यानंतर ज्यावेळेला स्वयंपाक बनवू त्यावेळेला आपली मनस्थिती कशी असली पाहिजे. वसवत आचाक वचक घाई घाई आपलं तिकडं परातीला पाय लावून खटाखटा आदळ आपण तुम्ही जर असं केलं तर त्या जेवणाऱ्याची बुद्धी आणि मन आणि विचार नेमकी कशीच होता. सत्व गुणाचा अंगीकार आला पाहिजे. माय माऊल्यांसाठी आमचा विशेष कोण आहे, त्यांची वृत्ती आकाश वृत्ती झाली पाहिजे. बघा किती घटना घडतात, देव येतात जातात, रात्री येतात जातात, काय काय बदल होतात. आकाशात बदल होत नाही तसंच ती असते. तुमचा हात पूर्ण मातेचा हात आहे असं समजून तुम्ही परब्रह्म बनवा. आता झालं. आता तिसरा महत्वाचा मुद्दा, ज्याला आत्मिक स्तरावर जगायचा आहे, ज्याला साक्षात्कार करून घ्यायचा आहे, ज्याला ईश्वर रूप बनायचं आहे, ज्यांनी नराचा नारायण आणि नारीची श्री लक्ष्मी व्हायचं आहे किंवा असलेली अनुभूती घ्यायची आहे,
त्याच्यासाठी हा उपाय आहे की तुमच्या आत्मिक स्तरावर आत्म्याचा आहार काय आहे? ध्यान. बिना कुछ ये ही सब कुछ पाया जा सकता. ध्यान देवाजी देव महादेव भी करते. ध्यानाने माणूस ध्यानावर येतो. नको ते सगळं जातं, हवं ते सगळं आपोआप मिळतं. ध्यान आपोआप ताकदीने आलं. आणि आत्म्याचा व्यायाम काय आहे? संत सेवा. संत सेवा जर तुम्ही तुमच्या जीवनात आणली तर सत्संग तुमच्या जीवनात येईल. तुमचं सतत वेग बुद्धी जागी राहील, निर्णय चुकणार नाही, दुर्गती प्रभाव करणार नाही. मनात उठणारे आवेग मी सगळ्या लेकरांना मावल्या पाजवून आज क्षमावृत्तीने बोलत आहे की उत्तेजित होणारा आहार, त्याच्यात पडणारं जे खत आहे, त्याला मिळणारे जे पाणी आहे, त्याला मिळणारं जे वातावरण आहे ते आता कृत्रिम झालेलं आहे. त्याचा परिणाम असा आला की आवेग वाढले. आवेग वाढल्यामुळे मनावर नियंत्रण आणणं अवघड झालेलं आहे. त्या मनाला ताब्यात घेणं, नियंत्रणात आणणं आणि त्याला आपल्याला स्वतःला आणखून घेण्यासाठी, करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? मन करायला प्रसन्न सर्व सिद्धी. आपलं मन नेहमी प्रसन्न राहील. त्याच्या प्रत्येकाने लक्ष आपण बघतो ना, अरे लक्ष कुठे आहे आपलं? तर मनावर लक्ष ठेवून मनाची तब्येत सुधारा. संतांची सेवा आणि ध्यान करून आत्मस्थितीमध्ये जगा. हृदय चांगलं ठेवून भगवंताला प्राप्त. ऐका, विषय थोडा तोडून परत पुढचं बोलतो. ज्याचं काळीज निर्मळ झालं ना, त्याला देवाच्या मागे पळायची गरज नाही. तुमचं काळीज निर्मळ करा. हो, लोक देवाचं लाडकं होण्याचा प्रयत्न करतात. लोक देवाचं लाडकं होण्याचा प्रयत्न करतात. मंत्र म्हणतील, जप करतील, दान करतील, पुण्य करतील, काय जे जे लागेल ते करील. ते देवाचं लाडकं व्हायचंय. पण आमचं म्हणणं आहे तुम्ही देवाचं लाडकं व्हा. आणि तुम्ही स्वतः देवाचं लाडकं होण्यासाठी काय केलं पाहिजे? जीवाहून जीव जाणला पाहिजे. जीव देण्यासाठी नाही, जीव घेण्यासाठी नाही, जीव ओरबडण्यासाठी नाही, जीव झुरण्यासाठी नाही, जीव जाळण्यासाठी नाही, जीव दुखवण्यासाठी नाही. जीव फक्त धर्माला धरून धावण्यासाठी परमेश्वराने दिला. हार्ट अटॅक आला का आला? उभ्याने घाई लघवी केल्याने, वेळी अवेळी केल्याने आणि रोखून धरल्याने हृदयावर प्रेशर वाढतं. शरीरामध्ये बद्धकोष्ठता झाली, आजार झाला. कशामुळे होतो? वेळी संडासला न जाण्याने होतो. तुमचं करिअर निसर्ग जाणत नाही. निसर्गाच्याच पद्धतीने चालतं आणि शेवटी ते निसर्ग म्हणूनच असतं. विषय थोडा अवघड होतोय पण तुम्ही समजून घ्या. विश्रांती, झोप घेणं, भूक न टाळता व्यवस्थित जेवणं, लघवी संडास न टाळता व्यवस्थित शरीराला न्याय देणं. अरे शरीर तर तुमच्या जवळ आहे. अनेक उच्च कोटीचे महापुरुष म्हणतात ईश्वर प्राप्ती तर नंतर आहे, अगोदर शरीर रक्षित धर्म. तुमच्या शरीराचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे. शरीर असेल तर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करता येईल, हेतू सिद्ध करता येईल. शरीरच नसलं तर मी राहणार नाही, मी राहिला तर माझं पण राहणार नाही, माझं राहिलं नाही तर तुझं राहणार नाही. जगातल्या दुःखांचं शॉर्टकटमध्ये कारण सांगतो. मी, मला आणि माझं या तीनच विचारात दुःख आहे. त्याच्या पलीकडे दुःख नाही. पुन्हा एकदा नीट ऐका. मी, माझं आणि मला हे तीन विचार डोक्यात आलं तरच व्यक्ती दुःखी होतो. क्लेश येतो, संताप येतो, उद्वेग येतो, राग येतो, जीव नको होतो, लाई होती जीवाची. कशामुळे? जुन्या आठवणीने. भूतकाळाच्या आठवणी केल्यानंतर माणूस क्लेशयुक्त जीवन जगतो. खूप भीती वाटते. आता काय करू, कसं करू. भविष्याची काळजी केल्याने माणूस भयभीत होत आहे. भीती मनात केव्हा येते? भविष्याची काळजी केल्याने. दुःखी माणूस केव्हा होतो? जुन्या आठवणी उकरून काढल्याने. आज माऊली तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद करत आव्हान करत आहे. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा, महापुरुष असतील